हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी पास्टर जयमाला तुमच्यासमोर सुंदर असं एक वचन घेऊन आलेले आहे आणि परमेश्वर या वचनाद्वारे माझ्याशी आणि तुमच्याशी बोलत आहे. हालेलुया. तर मी हे वचन वाचते, तुम्ही कान देऊन आणि लक्ष देऊन ऐका. तन मन धनाने या वचनामध्ये भाग घ्या. प्रभू येशू प्रत्येकाशी जो विश्वास ठेवतो त्याच्याशी बोलू पाहत आहे. हालेलुया, आमेन, प्रेज लॉर्ड. तर वचन असं आहे, नवीन करार करंती करा दुसरे पत्र अध्याय 8 वचन 9. हालेलुया, हालेलुया. वचन असं आहे, करंती करा दुसरे पत्र अध्याय 8 वचन 9 मध्ये प्रभू येशू बोलतो, पौल बोलतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. हालेलुया. पौल काय बोलतो? करंती करा दुसरे पत्र अध्याय 8 वचन 9 मध्ये की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्यासाठी दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्हाला धनवान होता यावे. हालेलुया, हालेलुया. तर माझ्या बालमित्रांनो, आपला जो प्रभू येशू आहे, आपला पिता परमेश्वर यहोवा आहे, तो कसा आहे? धनवान परमेश्वर आहे. या सृष्टीचा, या पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर आहे. त्याच्याकडे विपुल असं आहे. इथले ह्या पृथ्वीवरचे जे माणसं आहेत त्यांच्याकडे धनसंपत्ती असेल, बिलियनर असतील, मोठे मोठे खूप म्हणजे पैशावाले लोक असतील. पण मला हे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ह्या जगामध्ये, ह्या राष्ट्रामध्ये परमेश्वराशिवाय धनवान कोणीच नाही. हालेलुया. कारण या सृष्टी, ही पृथ्वी, हे मनुष्य, ही झाडे झुडपे, फळे फुले, अन्न धान्य, वस्त्र, निवारा, हे सर्व देणारा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं त्याच्याशिवाय कोणीच इथे धनवान नाही आहे. हालेलुया. जो जिवंत देवाला, आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे की धनवान होणं म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्त बोलतो, प्रभू येशू ख्रिस्त, पौल आपल्याला प्रभू येशू सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? धनवान आहे. पण तो धनवान असता तो आपल्यासाठी दरिद्री झाला. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्हाला धनवान होता आहे. बघा, त्याला जिवंत परमेश्वर बोलतात की तो स्वतःसाठी राखून न ठेवता त्याने आपल्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर बलिदान दिलं, त्याच्या सांडलेल्या रक्ताने क्षमा मिळवून दिली. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तर प्रभू येशू त्याला काय करतो? येशूच्या नावात जे कोणी काही मागतं तर परमेश्वर त्याला देतो. हालेलुया. आणि परमेश्वराचे वचन सांगतं परमेश्वर येशू ख्रिस्त आपल्यासाठी दरिद्र झालेला आहे. त्याने स्वतःला रिक्त केलेलं आहे आपल्यासाठी आणि त्याने आपल्याला धनवान केलेलं आहे. तर त्याच्या लेकरांनी रडत उडत राहू नये. हालेलुया. तर परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टीमध्ये धनवान केलेलं आहे. हालेलुया. कसं धनवान केलेलं आहे? आपल्याकडे आज आपण चालतो रस्त्याने तर आपण लोकांना धनवान दिसतो, अरे यांच्याकडे भरपूर असणार, यांच्याकडे, कारण देवाने आपल्याला इतकं श्रीमंत तेज आपल्यावर पाठवलेलं आहे. यशाया अध्याय 60 वचन 1 मध्ये परमेश्वर बोलतो, उठ प्रकाशमान हो, प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. जेव्हा माणसावर प्रकाश येतो, परमेश्वराचा येशूचा प्रकाश येतो, तेव्हा तो माणूस पापाच्या अंधारातून त्याच्या दिव्य प्रकाशात येतो आणि परमेश्वराचा व्यक्ती एकदम धनवान, येशूचा मूल एकदम धनवान दिसतो. चालण्यातून, उठण्यातून, बसण्यातून, बोलण्यातून धनवान दिसतो. तर परमेश्वराने आपल्याला सगळ्या गोष्टीतून धनवान केलेलं आहे. दिसण्यात धनवान केलेलं आहे, राहण्यात धनवान केलेलं आहे. त्याच्या प्रत्येक जिथे आपण राहतो तिथे आपण लोकांना धनवान दिसतो. कारण आपल्या देवाने, आपल्या येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रत्येक गोष्टीत धनवान केलेलं आहे. म्हणून माझ्या गुंडस बालमित्रांनो, मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की पवित्र शास्त्रामध्ये पौल आपल्याला बोलत आहे की येशू ख्रिस्त धनवान असता आपल्यासाठी काय झालेलं आहे? दरिद्री. तर त्याची इच्छा आहे की माझ्या एकही लेकरांनी गरीब राहू नये, कंगाल राहू नये, रडत राहू नये, कुडत राहू नये. जर आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो, त्याला आवडेल असं केलं व आपण त्याचं आपल्याला परमेश्वराने जे काम करण्यासाठी पाठवलेलं आहे पृथ्वीवर ते काम आपण केलं तर आपल्याला रडण्याची वेळ येणार नाही, आपल्याला कर्जात डुबण्याची वेळ येणार नाही. तर परमेश्वर बोलतो की परमेश्वराचं वचन सांगतं, मी अनुवाद अध्याय 15 वचन 6 बोलतो, परमेश्वर बोलतो, परमेश्वराने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे, आपल्याला वचनामध्ये बोललेलं आहे प्रभू परमेश्वराने की मी तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील, तू इतर राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यायची गरज लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचं वचन काय सांगतं? मी
मी तुला दिलेल्या वचनानुसार परमेश्वराने आपल्याला 2000 वर्ष येशू येण्याच्या आधी आपल्याला परमेश्वराने वचन दिलेलं आहे. अनुवाद 15:6 की मी तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील, तू इतर राष्ट्रांना उसने देशील पण तुला कुणाकडूनही उसने घ्यायची गरज लागणार नाही. तर आणि तू इतरांना तुझी सत्ता राष्ट्रावर चालेल पण राष्ट्राची सत्ता तुझ्यावर चालणार नाही. तर देवाच्या माणूस जो आहे, मुलगा असो, एक स्त्री असो किंवा पुरुष असो, परत देवाच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव नाही आहे. देवाच्या राज्यामध्ये स्त्री आणि पुरुष एकच आहेत, कारण स्त्री पण त्याच्या हातची कृती आहे आणि पुरुष पण त्याच्या हातची कृती आहे. म्हणून देवाच्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुषाला एकच गणना केलेली आहे, एकच गणना केलेली आहे. त्यांच्यामध्ये भेदभाव केलेला नाही. तर कुठलीही स्त्री असो किंवा कुठलाही पुरुष असो, जो देवाचं नाव घेतो, देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तर त्याला कधीच जसं पवित्र शास्त्रामध्ये वचन आहे की तरुण सिंहासही वाण पडेल. हालेलुया. तरुण सिंहासही वाण पडेल, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला कशाचीच वाण पडणार नाही. कारण तो कधी उपाशी मरणार नाही, तो कधी भीक मागणार नाही, तो कधी कर्जबाजारी होणार नाही. कारण कर्जबाजारी तोच होतो ज्याला देवावर भरोसा नाही, ज्याच्या त्याला देवाचे विश्वास नाही. वचनामध्ये जो माणूस वचनामध्ये वाढतो, देवाचा मार्ग स्वीकारतो, अवलंबतो, तर परमेश्वर ज्याच्यावर कर्जही असेल तर परमेश्वर काय करतो, त्या कर्जातून त्याला बाहेर काढतो. कारण परमेश्वर बोलतो, मी माझ्या लेकराला मी कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही. तो आपल्यासाठी धनवान असताना आपल्या ही सृष्टी आणि पृथ्वी अख्खं ब्रह्मांड त्याने बनवलेलं आहे, अख्खी सृष्टी त्याने बनवलेली आहे. तर आपण त्याची मुलं आहोत. म्हणून गर्वाने सांगा की मी येशूची मुलगी आहे, मी येशूचा मुलगा आहे. तर येशूची इच्छा आहे, परमेश्वर देवाची इच्छा आहे की त्याच्या मुलाने कर्जबाजारी होऊ नये, त्याच्या मुलांनी रडत राहू नये, त्याच्या मुलांनी सधळ. तुम्हाला जेव्हा टेन्शन येतं, त्रास होतो, तेव्हा तुम्ही लगेचच गुडघे टेका आणि येशूकडे प्रार्थना करा, प्रभू आज माझ्यावर असा आहे. तर देवाला सांगायची गरज नाही, पण देवाला माहिती आहे. पण तरीही देव म्हणतो की तू माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला विसावा देईन, तुझ्यावरचं जे ओझं आहे ते मी हलकं करेन. तो येशूकडे विश्वास ठेवतो, त्याच्या वचनात वागतो, नुसतं उपास करून, प्रार्थना करून आणि बायबल वाचून. ह्या गोष्टीने देव प्रसन्न होत नाही. बायबल वाचणं गरजेचं आहे, लोकांना बायबल वाचणं गरजेचं आहे, प्रार्थना करणंही गरजेचं आहे. पण त्याच्या आज्ञा ज्या दिलेल्या आहेत त्या परफेक्ट त्या आज्ञामध्ये बसू, आपण त्याच्या बसू, तेव्हा देव आपली प्रार्थना ऐकेल. मग परमेश्वर यिर्मया अध्याय 33:3 सांगता की परमेश्वर बोलतो, तू मला हाक मार. तू जगाला हाक मारण्यापेक्षा, लोकांना आपल्याला अश्रू सांगत, तू रडगाणं करण्यापेक्षा लोक रडून ऐकतात आणि हसून आपली मजाक उडवतात, टिंगल उडवतात. पण लोक रडून ऐकतात आपलं आणि हसून तिकडे मजाक उडवतात. म्हणून आपण काय बोलायचं आहे, परमेश्वराने आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये बोललेलं आहे, जुना करार यिर्मया अध्याय 33:3, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नसलेल्या गुप्तानी घेऊन गोष्टी सांगेन. परमेश्वराने आपल्याला जसं अनुवाद 28 अनुवाद 8 परमेश्वर बोलतो, मी तुला चांगला अशा देशात घेऊन जात आहे जिथे दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, तिथे तुला म्हणजे कशाचीच कमी पडणार नाही. परमेश्वराने एवढे चांगले आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये काय वायदे केलेले आहेत. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला वायदे केलेले आहेत आणि परमेश्वराने सगळ्या गोष्टीमधून, पवित्र शास्त्रामधून प्रत्येक गोष्टीचं उत्तर, आपल्याला प्रश्नाचं उत्तर प्रभूने दिलेलं आहे. तर आपल्याला रडण्यापेक्षा त्याच्याकडे प्रार्थना करा, बायबल वाचा, इतरांना सांगा येशू कोण आहे. जे काम दिले परमेश्वराने आपल्याला ते काम करा. त्याच्यानंतर लोकांपुढे रडत बसू नका, तर आपल्या येशूकडे, पिता परमेश्वराकडे या, गुडघे टेका आणि प्रार्थना करा. दिवसातून त्याला 3-4 वेळा तोंड दाखवा म्हणजे असं चेहरा नाही दाखवायचा आहे, तर त्याला हे दिसलं पाहिजे की माझ्या लेकराला माझी गरज आहे, त्याला माझी गरज आहे. म्हणून तो येऊन मला लोकांना न सांगता माझ्याशी बोलतो, मला वैयक्तिक गोष्टी सांगतो, त्याच्या मनात काय चालले काय नाही, हे आपलं दुःख परमेश्वराशिवाय, येशूशिवाय कोणीच जाणू शकत नाही. म्हणून माझ्या गोंडस बालमित्रांनो, प्रभू तुम्हाला धनवान करण्यासाठी पाहत आहे की तुम्ही जिथे राहता, ज्या व्यवस्थित राहता, जे एरियात राहता, तिथे तुम्ही धनवान लोकांना दिसावं. तुमच्याकडे 5 भाकरीने 2 माशा आहेत, त्या 5 भाकरीमध्ये 2 माशामध्ये परमेश्वर तुमची उन्नती करत आहे. तिथं तुमचा जेवढा पगार आहे
आहे, 5,000 पगार आहे, 10,000 पगार आहे, त्याच्यामध्ये परमेश्वर प्रोग्रेस करत आहे. परमेश्वर तुमच्या राशन पाण्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे तुम्ही परमेश्वराला पहिल्या गोष्टी स्थान देणार तिथे तिथे परमेश्वर कार्य करेल. लोक म्हणतील हे काही वेड्यासारखं मूर्खपणा बोलतात. मूर्खपणाचं असं कुठे असतं का? पण जो येशूवर विश्वास ठेवतो, पवित्र शास्त्र वाचतो, तर परमेश्वराच्या राज्यामध्ये सर्व काही शक्य आहे. जगाच्या दृष्टीने शक्य नाही आहे, पण जे आपण पवित्र शास्त्र वाचतो, प्रार्थनेला जातो, अशा लोकांनी तर अशा बाहेरच्या जगित लोकांना दाखवून द्यावं की येशूच प्रभू आहे. आम्ही जी प्रार्थना करतो ती प्रभू प्रार्थना ऐकतो. प्रार्थना ही ऐकतो की चांगलं होण्यासाठी, वाईट करण्यासाठी नाही, कुणाचा वाईट विचार करण्यासाठी नाही, तर चांगलं करण्यासाठी प्रभू प्रार्थना ऐकतो. आणि प्रभू परमेश्वर जे देवाला जाणूनही पाप करतात, देवाच्या आज्ञा पाळत नाहीत, त्या लोकांना वाटत असेल की आम्ही सगळं करू नये, आमच्या जीवनात कसं चांगलं आहे, ते सैतानाकडून आलेलं आहे. तुमच्याकडून हे सैतानाकडचं आलेलं आहे. ते थोड्या दिवसाचं क्षणिक सुख आहे, ते थोड्या दिवसात नाहीसं होईल. पण देवाचं जे आहे ते सार्वकालिक आहे, ते सार्वकालिक टिकून राहणार आहेत. आशीर्वाद असो, श्रीमंती असो, सुंदरता असो, सगळं काही सामर्थ्य असो, हे परमेश्वराकडून आलेलं असतं. ते सदा सर्व काळसाठी जीवनात आपल्या जे व्यक्ती ते सदा सर्व काळसाठी. आणि जे सैतानाचे आहेत, जे देवाला जाणून पण ते चुकीचं वागतात, त्यांना वाटतं आमच्या जीवनात काही घडलं नाही. पण परमेश्वर निर्गमन 14:14 बोलतो, तुम्ही शांत राहा, त्याच्या लेकरांना बोलतो. त्यांना लोकांना वाटतं की आम्ही एवढं चुकीचं वागू नाही, ह्या लोकांनी आम्हाला काहीच केलं नाही आणि यांचा कुठे देव आहे, हे लोक आमचं काहीच वाकडं करू शकत नाहीत. पण आम्ही परमेश्वराची मुलं आहोत, तर आम्ही देवावर भरोसा ठेवलेला आहे. देवावर आशा आम्ही जगाकडे न्याय मागायला जात नाही, आम्ही देवाकडे न्याय मागतो. आणि परमेश्वर मोशेद्वारे बोललेलं आहे, निर्गमन 14:14 बोललेलं आहे की तुम्ही शांत राहा, परमेश्वर तुमच्या वतीने लढेल. म्हणून आम्ही सर्व न्याय परमेश्वरावर सोपवलेला आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की परमेश्वर न्याय परमेश्वर आहे, तो जगाचा न्याय करणारा परमेश्वर आहे. तो सच्चा आहे. हे जग खोटं न्याय करतात, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतात. पण परमेश्वर सच्चा आहे, त्याला रिश्वत चालत नाही, त्याला स्तुतीचा यज्ञ लागतो, त्याला स्वच्छ अंतःकरण लागतं, त्याला घाणेरडं हृदय, घाणेरडं मुख आवडत नाही, त्याला घाणेरडा व्यक्ती आवडत नाही. खोटा वागणारा, निंदा करणारा, व्यभिचार करणारा, पाप करणारा, एखाद्याचा खून करणारा, जो देवाला जाणून नाही पाप करतो, देव अशा लोकांवर देव प्रेम करत नाही. प्रेम अशा लोकांवर करतो ज्यांनी पाप केलं पण त्यांना येशू माहीत नव्हता, आणि जे येशूकडे आले आणि त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी क्षमा मागितली, देव त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करतो आणि त्यांना त्यांचा मूल बनण्याचा अधिकार देतो. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर न्याय आहे, तो न्याय करणारा परमेश्वर आहे. त्याच्याकडे उपदेशकमध्ये बोललेलं आहे, तरुणाला सांगितलेलं आहे की तरुणा तू भरजीवाने तुला जे करायचं ते कर, पण परमेश्वर तुझा झाडा घेईल हे लक्षात. त्यांनी पाप केलं पण त्यांना येशू माहीत नव्हता, आणि जे येशूकडे आले आणि त्यांनी पश्चाताप केला, त्यांनी क्षमा मागितली, देव त्यांना त्यांच्या पापाची क्षमा करतो आणि त्यांना त्यांचा मूल बनण्याचा अधिकार देतो. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर न्याय आहे, तो न्याय करणारा परमेश्वर आहे. त्याच्याकडे उपदेशकमध्ये बोललेलं आहे, तरुणाला सांगितलेलं आहे की तरुणा तू भरजीवाने तुला जे करायचं ते कर, पण परमेश्वर तुझा झाडा घेईल हे लक्षात ठेव. परमेश्वराने प्रत्येक वेळी लोक ह्या पवित्र शास्त्राला मानून बघून वचन वाचून ऐकून ते त्यांनी परमेश्वराच्या प्रार्थनेला मजाक केलेला आहे, वचनाला मजाक केलेलं आहे. पण त्यांना माहिती नाही की एका क्षणात काय होईल ते. पण परमेश्वर न्याय परमेश्वर आहे, तो न्याय करणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याच्या लेकरांनी मला सांगणं आहे, त्याच्या लेकरांनी प्रार्थनेमध्ये वाढायचं आहे, त्याला आवडेल असं वागायचं आहे. आणि मग तुमच्यावरचे जे कर्ज असतील, दुःख असतील, संकट असतील, आजार असतील, येशूच्या ते निघून जातील. कारण परमेश्वर महान आहे. त्याची इच्छा आहे की माझ्या एकाही लेकराचा नाश होऊ नये, तर सर्वांना काय मिळावं? सार्वकालिक जीवन. सार्वकालिक जीवन आहे स्वर्ग आणि मरण आहे नरक. म्हणून माझ्या बालमित्रांनो, तुम्ही रडत बसण्यापेक्षा प्रार्थना करा. परमेश्वराच्या प्रत्येक पवित्र शास्त्र आहे, पवित्र शास्त्रात एक एक वचन सत्य आहे, ते वचन घेऊन प्रार्थना करा आणि तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर त्या वचनाद्वारे कार्य करेल. तुमच्या जीवनातले आजार, दुःख, संकट निघून जातील. आणि तर तुमच्यावर कर्ज आहे ते कर्ज पण निघून जाईल येशूच्या नावामध्ये. कारण परमेश्वरच बोललेलं आहे की माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पौल बोललेला आहे, पण आम्हाला असं बोलायचं आहे वचन वाचताना की माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा मला माहीत आहे, तो धनवान असा माझ्यासाठी दरिद्र झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मला धनवान होता हवं. आणि परमेश्वर बघा तुमच्या जीवनात कार्य नक्कीच करेल. असं माझ्या जीवनात होतं आहे, तुमच्याही जीवनात घडेल. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय बापा. या क्षणाला मी तुम्हाला जे वचन माझ्या मुखाद्वारे जे वचन मला तू दिलंस प्रभू, आणि ज्यांनी विश्वासाने या वचनामध्ये भाग घेतलेला आहे, परमेश्वर त्यांच्या जीवनात नक्कीच कार्य करणार आहे. हालेलुया. आणि परमेश्वराचं वचन सांगतं
मागा म्हणजे तुम्हाला मिळेल आणि शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो मागतो त्याला मिळतं, जो शोधतो त्याला सापडतं. पण स्वच्छंदीपणे देवाला आवडणारं मूल बना, लाडकं मूल. जशी शाळेमध्ये जाता, कॉलेजमध्ये जाता, तुम्ही लाडके एक हुशार विद्यार्थी बनला असतो आणि शिक्षकाचं लक्ष त्याच्याकडे असतं, तो हुशार असतो, त्याचं नाव सगळीकडे निघतं. तसंच आहे पवित्र शास्त्रामध्ये, परमेश्वराच्या राज्यामध्ये तो देवाजवळ जाईल, परमेश्वर देवाचा शोध झटून करेल, कुठे लांब जायची गरज नाही. परमेश्वर तुमचं शरीर परमेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिरात परमेश्वराचा आत्मावास करतो. म्हणून प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. हालेलुया. आता मी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. तुम्ही विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. आजारच नाही, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. कोणाचं वाईट करण्यासाठी प्रार्थनेत भाग घ्या. हालेलुया. ती प्रार्थना ऐकली जाणार नाही, कारण आमचा देव सत्य आहे, शांतीने भरलेला आहे, पवित्र आत्म्याने भरलेला आहे. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता, हे सृष्टीच्या राजा पृथ्वीच्या प्रभू परमेश्वर, जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी मी या क्षणाला प्रार्थना करत आहे. प्रभू ज्यांच्या जीवनात आजार आहेत, दुःख आहे, संकट आहेत, कर्ज आहे, करणी, गरिबी, लाशेरी, दहा पिढीच्या सर्व श्रापांना ईश्वरात तोडते या क्षणाला निघून जाऊन. आंधळे पाव लागत, लंगडे चाल लागत, मुके बोल लागत, बहिरांना श्रवणशक्ती व मतिमांच्या बुद्धीला स्पर्श हो, मेलेले सुद्धा जिवंत होतात. ज्यांना कॅन्सर आहे येशूच्या नावात नष्ट झालेला आहे, डायबिटीज HIV येशूच्या नावात नष्ट झालेला आहे, किडनी स्टोन येशूच्या नावात निघून झालेला आहे, क्षयरोग येशूच्या नावात निघून झालेला आहे, ज्यांना रक्तस्रावाचा त्रास आहे येशूच्या नावात निघून झालेला आहे, ज्यांच्या घरात भांडण्यात प्रभू येशू शांती त्यांच्या जीवनात उतरत आहे. या क्षणाला ज्यांची शौचाची जागा बाहेर, त्या शौचाच्या जागेला आज्ञा करते येशूच्या नावात त्या जागेवर जाऊन बस. या क्षणाला ज्यांना मुलं नाहीत प्रभू येशू त्यांच्या गर्भाला स्पर्श करून त्यांना सुंदर असा आशीर्वादित पवित्र आत्म्याने भरलेला बाळ देत आहे. ज्यांचं लग्न ठरत आहे प्रभू येशू त्यांना सुंदर असं जीवनसाथी देत आहे. प्रभू येशू ज्यांच्या पतीपत्नीमध्ये भांडणं आहेत ते पतीपत्नीमधले भांडणं नष्ट होऊन त्यांच्यामध्ये जो दुरावा सैतान निर्माण केलेला आहे तो दुरावा निघून जात आहे आणि पती पत्नींना प्रभू येशू एक करत आहे आणि त्या दोघा पतीपत्नीमध्ये प्रभू येशूचं प्रेम वाढत आहे. धन्यवाद देते माझ्या राजा. या क्षणाला ज्यांच्यावर कर्ज आहे, कर्जाचं दुष्टात्मा निघून चाललेला आहे. या क्षणाला ज्यांचा लठ्ठपणा येशूच्या लठ्ठपणा निघून चाललेला आहे. ओ राबालाबा शाबालाबा शिकेराबालाबाला शांतला, ज्यांच्या घरात भांडण्यात प्रभू येशूची शांती त्यांच्या घरात उतरत आहे. ज्यांना जॉब नाही आहे प्रभू येशू त्यांना आशीर्वादाने भरलेला शब्दात दिवशी सुट्टे असलेला जॉब त्यांना देत आहे. थँक्यू लॉर्ड. आणि प्रभू परमेश्वर या क्षणाला प्रभू ज्यांची मनस्थिती ठीक नाही आहेत प्रभू येशू त्यांच्या मनस्थितीला स्पर्श करत आहे आणि त्यांची मनस्थिती एकदम शांत आणि चांगली होत आहे. ओ राबालाबा शाबालाबा शक्य. धन्यवाद परमेश्वर पिता. प्रभू परमेश्वर ज्यांना बिझनेसमध्ये लॉस झाला आहे त्यांचा बिझनेस परमेश्वर सक्सेस देत आहे. त्यांच्या बिझनेसमध्ये ज्या गोष्टीमध्ये ज्यांनी हात घातलेला परमेश्वर त्यांना बरकत देत आहे. आणि प्रभू परमेश्वर जे 39 आजार आहेत ह्या राष्ट्रामध्ये ते सर्व आजार 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने ते सर्व आजार स्वतःवर घेऊन ज्यांना येशूकडे त्यांनी प्रार्थना केली त्यांचे सर्व आजार येशूनात निघून गेलेला आहे. धन्यवाद येते पिता परमेश्वर. ओ राबालाबा शाबालाबा, ज्यांचा लठ्ठपणाचा दुष्टात्मा निघून झालेला आहे, पवित्र आत्मेची शांती सर्वांना उतरत आहे. ओ राबालाबा शाबालाबा. धन्यवाद पिता, धन्यवाद पुत्र, धन्यवाद पवित्र आत्मा. थँक्यू. ज्या ज्या गोष्टीसाठी लोक प्रार्थना मागत आहेत चांगल्या गोष्टीसाठी वर्तुळात असलेल्या त्या सर्व प्रभूने मान्य केलेल्या आहेत. या क्षणाला भूत प्रेत जादूतून तंत्र मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट बांधून ते सर्व आजार 2000 वर्षापूर्वी प्रभू येशूने ते सर्व आजार स्वतःवर घेऊन ज्यांना येशूकडे त्यांनी प्रार्थना केली त्यांचे सर्व आजार येशूनात निघून गेलेला आहे. धन्यवाद येते पिता परमेश्वर. ओ राबालाबा शाबालाबा, ज्यांचा लठ्ठपणाचा दुष्टात्मा निघून झालेला आहे, पवित्र आत्मेची शांती सर्वांना उतरत आहे. ओ राबालाबा शाबालाबा. धन्यवाद पिता, धन्यवाद पुत्र, धन्यवाद पवित्र आत्मा. थँक्यू. ज्या ज्या गोष्टीसाठी लोक प्रार्थना मागत आहेत चांगल्या गोष्टीसाठी वर्तुळात असलेल्या त्या सर्व प्रभूने मान्य केलेल्या आहेत. या क्षणाला भूत प्रेत जादूतून तंत्र मंत्र करण्याच्या दुष्ट आत्म्याला मुळासकट बांधून फेकून देते आणि या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज गॉड टचिंग यू. प्रभूचा सामर्थ्यशाली स्पर्श होत आहे. ओ राबालाबा शाबालाबा शिखिराबालाबाला शांदाराबालाबाला. परमेश्वर या राष्ट्रावर तुझं लहू लावते, या मुंबई शहरावर या भारतावर तुझं लहू लावते पिता, की ते कसले अरिष्ट संकट येणार नाही असा मी विश्वास करते. धन्यवाद येते पिता परमेश्वर. जे विश्वास आहे त्यांच्या सेवकावर तुझ्या महान आशीर्वाद पेटा करतो पिता परमेश्वर. धन्यवाद येते, स्तुती करतो प्रभू. जे बोलले ते घडले, मागितले ते मिळालं असा मी विश्वास करते. पिता आज्ञा करणार मी आहे पण कार्य करणार तुझं. ज्यांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतलेला आहे त्यांच्या या क्षणाला त्यांना प्रभू तू स्पर्श करून बरं केले असं मी विश्वासाने घोषणा करते. पिता सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूनाथ मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूनाथ मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. आमेन आमेन आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद देते माझ्या राजा. या क्षणाला माझं यूट्यूब चॅनल आहे पास्टर जयमाला भाविस्कर. तुम्ही ह्या नावाने सर्च करा, लोकांना वचन शेअर करा, सबस्क्राईब करा आणि
प्रभू तुमच्या जीवनात नक्कीच भरपूर कार्य करेल. प्रभू तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्ही इतरांना पण शेअर करा. जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी हे वचन ऐकवा त्यांना आणि त्यांच्यानंतर प्रार्थना केली जाते त्या आजारी लोकांसाठी. तुम्ही मला कमेंटमध्ये साक्ष देऊ शकता. घाणेरड्या साक्षी नाही तर चांगल्या साक्षी द्या, कारण आमचं काय जाणार नाही तर परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. कारण आमचा परमेश्वर शांतीचा संदेश घेऊन आलेला आहे. तो प्रेम करतो, येशू प्रेम करतो. म्हणून त्याने जगावर एवढी प्रीती केली, त्याने परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्याला दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. म्हणून माझ्या गुंडस बालमित्रांनो, प्रभू येशूकडे या, प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. कारण येशू न्याय करण्यासाठी येणार आहे. तर येशूचं राज्य केव्हा पण उतरू शकतं. तर तुम्ही तिथे जवळ असाल तर तुम्ही आमचा पत्ता आहे विद्यारिष्ट साईलीला हॉल, राजवाडी हॉस्पिटलच्या समोर. रविवारी सकाळी संध्याकाळी 5 ते 8 प्रार्थना चालते. तुम्ही तिथे येऊन प्रभूच्या प्रार्थनेचा अनुभव घेऊ शकता आणि इतरांना पण सांगू शकता. जर लांब असाल, तुम्ही कधीच प्रार्थनेला गेला नसाल तर तुम्ही तिथे जवळपास तुमच्या कुठे प्रार्थना चालत असेल, बिलिव्हर्स प्रार्थना, तिथे तुम्ही प्रार्थनेला जाऊ शकता आणि तिथे प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आणि प्रभू येशू तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्यावर प्रभू प्रेम करतो आणि प्रभूचं वचन इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांना सांगा. आणि आज मला कळालं येशू प्रभू आहे, जिवंत परमेश्वर आहे, तसं तुम्हालाही कळू द्या. येशू जिवंत परमेश्वर आहे. तो न्यायाचा दिवस लवकर येत आहे, म्हणून वेळ आहे तोपर्यंत सावरा. कारण येशूची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे की कुणाचाच नाश होऊ नये. कारण स्वर्ग जीवन आहे आणि नरक मरण आहे. म्हणून माझ्या बालमित्रांनो, प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू येशू शांती असो तुम्हाला. आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू होली स्पिरिट. आमेन.